बांदिवली गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर बांदिवली पाडा नावाचं गाव आहे. मात्र त्या ठिकाणी येण्या जाण्याची अतिशय गैरसोय लोकांची दिसून येत आहे. जवळजवळ 12 ते 14 घरांची वस्ती असून या ठिकाणी तिथली लहान मुलं बांदिवलीमध्ये शाळेत येतात. ते जवळजवळ 7 ते 8 मुलं शाळेत या ठिकाणी येत असून त्यांना येण्या जाण्यासाठी अतिशय हा रस्ता खराब दिसून येत आहे. येण्या जाण्याची अतिशय गैरसोय आहे. जर मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस झाला मात्र ती मुलांना आपल्या अभावी दगावण्याची सुद्धा दाट शक्यता दिसून येत आहे. वेळोवेळी या रस्त्याचे नारळ फोडण्यात आलेले आहेत, तरी पण रस्ता मात्र होत नाही अशी या ग्रामस्थांची तक्रार दिसून येत आहे. आणि ग्रामस्थांची मागणी आहे प्रशासनाला की लवकरात लवकर आम्हाला रस्ता द्यावा असे ग्रामस्थ येथील बोलत आहेत. 72 साली आम्ही इथे वस्तीला आलो. 72 सालापासून आज परिस्थिती आहे तीच. त्याच्यावर प्रत्येक विलक्षण नारळ फुटतो. वस्तू तिथे आहे तीच. एक व्यक्ता फक्त मला वाटते 20 आमदार होते त्यावेळेला फक्त खडीकरण झाले. त्याच्यानंतर झालं काहीच नाही. जो आला तो नारळ फोडतो, उद्घाटन करतो, चालू पडतो. आम्ही येडे, आम्ही वोटिंग करतो, दुसरा काय पर्याय? अजूनही रस्त्याची कोणी दखल घेतलेलीच नाही. घेतली नाही. प्रत्येकाचा सांगायचा काय? त्या सगळे कार्यकर्ते घरात त्याचा उल्हास भाऊ, सक्का माऊस भाऊ ना, मी आहो ना, आपण काय करता? किती सांगा? किती आपली मुलं किती शाळेत जातात इथे? मुलं कमीत कमी पाहता मला वाटते 6 ते 7 मुलं आहेत. 6 ते 7. जास्त पाऊस पडल्यावर जास्त गेलं रे. 7-8 बहुतेक डायरेक्ट मुलं आहेत सगळी. पाऊस पडल्यानंतर पर्याय होच त्याला नेऊन पोचवायची, आणायची. पण काही आता त्या रस्त्याला कंटाळून काही लोक मुरबडला राहायला गेले. आता होते वरचं घर आहे ना, संपूर्ण कुटुंब 2-3 कुटुंबांचं मुरबडला राहायला गेले. रस्त्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे मग काय लोक पर्याय काय त्याला? पर्याय नाही ना. आम्हाला इतर इथून हलता येत नाही. सगळी शेती सगळ्या जागेवर, त्यामुळे त्या म्हणावी लागली. अशी कधी मागणी वगैरे केली का कुठल्या? प्रत्येक वेळा मागणी झाली. जो कार्यकर्त्याला आमदारांच्या मिटिंग झाल्या, उल्हास भाऊंच्या मिटिंग झाल्या, मागणी आहेच. मागणी नाही असं कसं म्हणतील? मागणी 72 सालापासून हिशोब का कधी जायचा नाही त्याची सध्या. तो जर टाइम रात्री झाला तर पर्याय नाही. आम्ही रात्रीच्या कार्यक्रमाला पण गावात जात नाही. कसं जाणार? एवढा प्रॉब्लेम असला काही कार्यक्रम असला ना, फक्त गावची जी आमची सत्यनारायणाची पूजा असते हनुमान तिला फक्त आम्ही उपस्थिती देतो, नाही तर बाकी नाही. रस्त्यामुळे जाऊ रस्त्यामुळे काय रात्रीची जाणं अवघड आहे ना. पाऊस आली तर लईच गडबड. पाऊस आली तर गडबड ना. रस्ते कसं